हम कितने पादान पे उतरे हैं असं एक आवेदक निवेदक अमीन सयानी म्हणत असत. महाराष्ट्रात काल जे काही घडलं त्यावरून असं वाटतं की हम बहुत निचली पादान पे उतरे हुए हैं. काल महाराष्ट्रात एक राजकीय सार्वजनिक कार्यक्रम झाला. महाविकास आघाडीच्या तथाकथित नेत्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या बॅनरवर चप्पल मारण्याचा कार्यक्रम केला. त्याला जोडो मार आंदोलन म्हणतात. हे आंदोलन म्हणतात. आंदोलन म्हणजे प्रतिमेला मारणं, माणसाला मारणं हा यांच्या दृष्टीने एक आंदोलनाचा प्रकार आहे, जो लोकशाहीला कधीच मान्य नाही. माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आपण इतरांपेक्षा त्या मानाने सभ्य मानत होतो, पण ते काल घसरले. उद्धव साहेब, खरंच काल तुमची घसरण झाली की एक माजी मुख्यमंत्र्याने आजच्या मुख्यमंत्र्याच्या फोटोला चप्पल मारणं, जोडं मारणं हे काही लोकशाहीला धरून नाही. हे लोकशाहीला धरून नाही. आजचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे बरोबर काम करतात असं तर आम्ही कधीच म्हणत नाही. ते खूप चुकीचीच कामं करत आहेत. राग तर येणारच, तुम्हालाही आला असेल, पण उद्धव साहेब, राग व्यक्त करण्याचा हा काय जो प्रकार आहे, ही काही पद्धत आहे, ही मात्र चुकीची आहे. जर माझा एक मुख्यमंत्री जो आमच्या राज्याचा प्रमुख कारभारी असतो, तो जर चप्पल घेऊन असं काही कोणाच्या फोटोवर मारत असेल तर उद्या तुम्ही कोणत्याही नागरिकाला माराल. आज मुख्यमंत्रीला मारलं, उपमुख्यमंत्रीला मारलं, तर उद्या तुम्ही कोणत्याही नागरिकाला मारणार. तुमचा संयम सुटलेला आहे. आणि म्हणून आम्ही असं म्हणतो की ही सत्याची लढाई नाही, ही सत्तेची लढाई आहे. ही सत्तेची लढाई आहे. आणि तुम्ही चप्पल मारलं कोणाला हो? कोणी असं चीन, पाकिस्तान, रशिया, युक्रेन, ब्रह्मदेश तेथील कोणी गुन्हेगाराला मारलं ते काय नाही हो. हेच एकनाथराव शिंदे तुमच्या पक्षामध्ये होते. तुमच्या वडिलांनी मोठं केलं, तुम्ही पण मोठं केलं. त्यांना 2 वेळा सत्तेवर घेतलं, मंत्री बनवलं. ते तुमच्या शिवसेनेच्या पठडीत तयार झालेले आहेत. आणि अशी बरीच माणसं आहेत तुमच्या पठडीत तयार झालेली, ती राजकीय काम करतच नाही आहे. ते चंबळच्या डाकूसारखी कामं करत आहेत. आता हा दोष त्या शिंदे, गुलाबराव, भुसे, केसरकर, राणे, भुजबळ यांना तर लोक देतातच, पण याला जबाबदार शिवसेना प्रमुख बाळा ठाकरे सुद्धा आहेत आणि तुम्ही सुद्धा आहेत. महाराष्ट्र विधानमंडळाचे सदस्य 40 आमदार एकाच वेळेला तुम्हाला सोडून गेले. सत्तेवर असताना, मंत्री असताना जंगलात पडाले आसामच्या. मरणाच्या भीतीने पडाले असं ते म्हणतात. तर तुम्ही तरी काहीतरी विचार केला पाहिजे. 15 लोकांना सोडून 40 लोक पळून गेलेत. काहीतरी कारण असेल. ही
पक्षाची फूट नाही. अख्खा खेमाच तिकडे चालला गेलेला आहे. अख्खं शरीर गेलं आणि फक्त एक नख उरलं, अशातला हा प्रकार आहे. आणि तुम्ही या बाबतीत विचार केलाच नाही. सरळ नुसते गद्दार 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 म्हणून मोकळे झाले. आणि हे काही पुरेसे नाही आहे. जे सोडून गेले ते गद्दार आहेत, आणि मग जे राहिले ते काही गद्दार नाहीत का? उद्धव साहेब, तुम्ही जळगावला जेव्हाही येतात मी बारकाईने लक्ष ठेवतो. मला तुम्ही नेहमीच चोरांच्या, गुन्हेगारांच्या, दारू माफियांच्या, रेती माफियांच्या घोडक्यात दिसतात. आणि हे पाहून काही आम्हाला चांगलं वाटत नाही. याआधी तुमचे 40 गद्दार, काय 40च्या आधी 10 गद्दार सोडून गेले होते, आता पुन्हा 40 गेलेत. आणि आताही तुम्ही गद्दारच माणसं जर सोबत घेत असाल तर मला वाटतं की उद्धव साहेब तुम्ही राजकारण करत नाही, राजकारण करत नाहीत. आणि काल जे काही तुम्ही केलं ही मात्र राजकारणाची, सभ्यतेची, शिष्टाचाराची सीमा ओलांडलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पुतळा बनवला, बसवला या लोकांनी, त्याचं काही अनावरण केलं, त्यात ते दोषी आहेतच, नक्कीच. एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी. आता या लोकांना शिक्षा तर झाल्याच पाहिजे. जे होतील त्या कोर्टाच्या माध्यमातून होतील, हा भाग वेगळा. पण आम्ही नागरिक यांना निवडणुकीच्या माध्यमातून मात्र शिक्षा करणार आहोत. आजपर्यंत एकनाथराव शिंदेने जेही काही काम केलं ते काही कोणा आमदाराला, मंत्रीला आणि मुख्यमंत्र्याला शोभणारं नाही. याचं शल्य तर आम्हाला खटकतच. तुम्हालाही खटकलं, तुम्हालाही खटकलं. पण तुम्ही हा जो काही विरोधाचा अतिरेक केला तो चुकीचा आहे, तो चुकीचा आहे. ही तुमची मानसिक अवस्था येणं, कदाचित आधी असणं, हे आम्ही मराठी जनतेला मान्य नाही. तुम्ही नेहमीच दाखला देतात तुमच्या आजोबांचा, पुरोगामी होते, पण तुम्ही तर भयंकर प्रतिगामी दिसतात. असं कोणी सांगितलं होतं का? प्रबोधनकार ठाकरेंनी कुठे असं लिहिलंय का? जर आपल्याला एखाद्याचं काम आवडलं नाही, एखाद्याचे विचार आवडले नाहीत, तर आपण त्याला चपलेने मारावं, जोड्याने मारावं. असं काही असेल तर सांगा, मग आम्ही त्यांचे, प्रबोधनकार ठाकरेंचे पुस्तक वाचणं बंद करून देऊ. आणि तुम्ही जो काही काल प्रकार घडला, आम्ही लोकांनी सरेआम पाहिला, पूर्ण महाराष्ट्रातील जनतेने. मला वाटतं महाराष्ट्राबाहेरील इतर भारतीयांनी पण पाहिलं असेल. त्यामुळे मात्र तुमची प्रतिमा राजकीय व्यक्ती म्हणून तरी साफ धुळीस मिळालेली आहे. ही जी माणसं तुमच्या सोबत होती, तुम्ही मुख्यमंत्री होते, हे मंत्री होते, आणि आम्ही यांच्या विरोधात तुमच्याकडे जेव्हा तक्रारी करत होतो, तुम्ही लक्ष दिलं नाही. का दिलं नाही? तुम्हाला जनतेचा, रयतेचा राजा व्हायचा आहे, मुख्यमंत्री व्हायचा आहे, आणि झाले सुद्धा. आणि रयतेचं जर कोणी ऐकूनच घेत नसाल, तुम्ही कोणाचंही ऐकून घेत नसाल, तर काय उपयोग तुमचा? काय उपयोग तुमचा? मग आमचं स्थान काय आहे तुमच्या दृष्टीने? एक किडा, मकोडा, मच्छर, ढेकूण, डास नाही हो. आम्ही माणसं